कुठेतरी मनसेसोबत येत आहे, महाविकास आघाडीसोबत ती कुठेतरी काँग्रेसला किंवा महाराष्ट्राचे काँग्रेसचे जे नेते आहेत त्यांना पटत नाही. आज जेव्हा आदित्य ठाकरे हे विरोधी पक्षाने जाण्याची बातमी समोर आली तेव्हा विजय वडेट्टीवार बोलतात की आम्हाला काही आक्षेप नाही आहे, त्यांनी बदललं तर आम्हाला चालेल. कुठेतरी महाविकास आघाडीचे काँग्रेसचे जे महाराष्ट्राचे नेते आहेत त्यांना कुठेतरी सोडायचंच आहे असं चित्र दिसून येत आहे महाविकास आघाडीला. महाविकास आघाडीमध्ये कुठलीही नीतिमत्ता राहिलेली नाहीये. एका बाजूने पूर्वी त्या शिवसेनेचा पूर्ण आयुष्यभर विरोध करत राहिले की शिवसेना ही हिंदुत्ववादी पक्ष आहे, काँग्रेस सेक्युलर पक्ष आहे, आम्ही कुठल्याही परिस्थितीत त्यांच्यासोबत जाऊ शकत नाही. मग भारतीय जनता पार्टीचा विरोध करण्यासाठी काँग्रेस आणि शिवसेनेची आघाडी झाली, जी की कोणीही ॲक्सेप्ट करू शकत नव्हतं, कोणालाही ते मान्य नव्हतं आणि कोणीही विश्वास करू शकत नव्हतं. तशा पद्धतीची युती झाली. आता मनसेने ज्या पद्धतीने हल्ले केले होते त्यामुळे मनसेशी दुरावा ते ठेवत होते. सत्तेसाठी कुठल्याही पद्धतीची युती आणि आघाडी करण्यासाठी काँग्रेस आणि उबाटा हे करू शकतात आणि त्यांनी काही केलं याच्यात आश्चर्य मानायला नको. भास्कर जाधव जर का शिवसेनेत आले, नाराज स्वागत असेल शिवसेनेत? आता भास्कर जाधव पूर्वी कशा पद्धतीने काय काय चर्चा झाली होती ते मला सांगायचं नाही आहे, परंतु भास्कर जाधवनी आपल्या मनातली खतखत ही अनेकदा बोलून दाखवलेली आहे. जे पोटात आहे ते होटात अनेकदा आलेलं आहे आणि तो लवकरच अजून येणार आहे. ज्या दिवशी आता गटनेता देखील ते भास्कर जाधवला करू शकले नाही, यापेक्षा भास्कर जाधवांचा मोठा अवमान होऊ शकत नाही. मला असं वाटतं की भास्कर जाधव सारख्या ज्येष्ठ अनुभवी माणसाला डावलणं हे कुठल्याही दृष्टीने योग्य नाही. सरकारी कामों के कई बिल अभी तक प्रलंबित है और उसका ठिकरा लाडली बहन योजना पर तोड़ा जा रहा है. बघा, आता जी पुरवणी मागणी आज जे सादर करण्यात आली त्याचं जर आपण अवलोकन केलं तर सर्वांचे देयके देण्याची पुरवणी मागणी आलेली आहे, ते मंजूर होतात.